नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मेष राशींच्या व्यक्तींना मार्च 2026 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मेष राशींच्या व्यक्तींना या महिन्यात काही चढ उतार बघावे लागतील. विशेषतः उत्तरार्ध जो आहे तो त्यांना काही नकारात्मक भावनेकडे घेऊन जाईल. पूर्वार्धामध्ये काही गोष्टी मनासारख्या घडतील. उत्तरार्धात नकारात्मक काही घटना जरी घडल्या तरी यामध्ये काही आपले नुकसान होणार नाही यांची त्यांनी काळजी घ्यावी. आरोग्याच्या बाबतीत विचार कराल तर पोटासंबंधी काही विकार दर्शवतात. शिळं खाणं किंवा एक्सपायरी डेट उलटून गेलेलं काही खाणं जर खाल्लं गेलं चुकून तरी काही पोटासंबंधी विकार दर्शवतात. त्याचप्रमाणे जर आपल्याला अवरोध म्हणजे आपले मलमूत्र स्वच्छ न होणे किंवा पोट साफ न होणे अशा जर काही गोष्टींचा त्रास तुम्हाला असला तर त्यामुळे काही त्रास संभवू शकतो. असं बराच वेळ चालू राहिलं तर. म्हणून यासंबंधी मेष राशींच्या व्यक्तींनी उत्तरार्धामध्ये विशेष काळजी घ्यावी. आपला कोठा साफ असणे, पोट साफ असणे, शौच व्यवस्थित होणे हे सगळं व्यवस्थित होत आहे की नाही याची आपण मुद्दाम काळजी घ्यावी असा माझा सल्ला आहे. कारण या गोष्टी जर आपण लक्षपूर्वक केल्यात तर आपल्या आरोग्याला विशेष धोका दिसत नाही. ज्यांना काही दृष्टीसंबंधी रोग आहेत म्हणजे डोळ्यात काहीतरी त्रास आहे किंवा डोळ्यासंबंधीचं काही विकार आहेत त्यांना ते विकार वाढण्याची संभावना असते. म्हणजे पूर्वीचे काही विकार दुर्लक्ष केल्यामुळे यावेळेला गंभीर रूप धारण करू शकतात. म्हणून या बाबतीतही मेष राशींच्या व्यक्तींनी काळजी घेणं सक्त आवश्यक आहे. आरोग्याबाबतीत मी जी गोष्ट आहे ते त्यांना सांगितले. आता नोकरी धंद्याच्या बाबतीत नवीन नोकरीसाठी तुम्हाला निमंत्रण येईल म्हणजे इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला अरेंज केलं जाईल. नवीन संधी काही तुमच्यासाठी उपलब्ध होतील. त्या नवीन संधीचं तुम्ही कसं काय पॉझिटिव्हमध्ये रूपांतर करायचं किंवा त्या कशा गोष्टी आत्मसात करून आपण त्या 100% डन करायच्या हे तुमचं कौशल्य राहील. कारण मनासारख्या सगळ्या गोष्टी जरी घडल्या नाहीत तरी नोकरी ही अशी असते की ज्यामध्ये काही निगोशिएशन होतं. म्हणजे पगार म्हणा किंवा कामाचं स्वरूप म्हणा या बाबतीत काही निगोशिएट करावं लागलं तरी ते करावं. कारण नोकरीचा बदल या महिन्यात संभवत आहे. उत्तरार्धामध्ये मात्र नोकरीसंबंधी विशेष काही हालचाल होणार नाही. त्यामुळे तुम्ही ॲप्लिकेशन करणे प्रयत्न करणे हे चालू ठेवावं पण लगेच काही घडणार नाही हे पण ध्यानात घ्यावं. ज्यांचे लघुउद्योग किंवा अन्य काही उद्योग आहेत किंवा ज्यांचे स्वउद्योग आहेत त्यांनीसुद्धा आपल्या उद्योगामध्ये जुनं येणं काही जे आहे ते वसूल होण्यासाठी प्रयत्न करावेत. कारण पूर्वी केली गेलेली प्रॉमिसेस जी आहेत ती आता तुमची पूर्ण होऊ शकतात. म्हणून त्यासाठी थोडे प्रयत्न आपण स्वतः अवश्य करावेत. स्वतःची जी काही येणी आहेत म्हणजे कामाची येणी जी आहे ती थोडी आत्ताची वर्तमान काळातली काही लांबणीवर पडतील पण काळजी करायचं कारण नाही आहे. जोपर्यंत तुमचे क्लायंट्स आणि तुमचे ग्राहक जे आहेत ते जोपर्यंत तुमच्याकडे निश्चितपणे येत आहेत तोपर्यंत पैशाची काळजी करू नये. पण थोडासा स्ट्रेस त्यामुळे निर्माण होऊ शकतो. पण शांत राहावे आणि अशा गोष्टींना आपण फेस करावं. शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल जर विद्यार्थी जे आहेत ते जे शिक्षण घेत आहेत त्या शिक्षणामध्ये थोडं त्यांना जास्त प्रयत्न करायला हवेत. कारण पाठांतर केलेल्या गोष्टी विसरणे किंवा ज्या गोष्टीची आपण तयारी केली आहे त्याच्या व्यतिरिक्त अन्य काही सिलेबसमधलं काही गोष्टी येणे अशा काही गोष्टी त्यांच्या बाबतीत घडू शकतात. म्हणजे ज्या आपण प्रयत्न केला नाही आहे किंवा ज्याच्यात रिव्हिजन केली नाही आहे अशा पोर्शनमधून तुम्हाला प्रश्नपत्रिका जास्त येऊ शकते. म्हणून कुठलाही अभ्यास जो आहे तो ऑप्शनला न टाकता आपण त्याचा नीट सर्वांगीण वापर करून
अभ्यास करून परीक्षेला अपिअर व्हावं. त्याचप्रमाणे जे कोणी विद्यार्थी परदेश गमनाची प्रतीक्षा करतायत किंवा त्यासाठी प्रयत्न करतायत त्यांनी ते प्रयत्न जरा जोरदार करावे, म्हणजे त्या गोष्टी ज्या घडणार आहेत त्याला जरा वेग येईल असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. पाठांतर करण्यामध्ये आपला खूपसा आळस आहे असं दिसून येतं. काही गोष्टी पाठांतर कराव्या लागतात अभ्यासामध्ये, तर त्या बाबतीत तुमचा थोडा आळस तुम्हाला आड येतो आहे असंही दिसतं. त्याबद्दल आपण योग्य काळजी घ्यावी आणि अशा गोष्टी ज्या आहेत त्या पाठांतराव्यतिरिक्त शक्य नाही आहेत त्यासाठी प्रयत्न करावे. कौटुंबिक बाबतीत जर म्हणाल तर कौटुंबिक बाबतीत काही गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या आपल्या मनाविरुद्ध घडतील. म्हणजे पैशाची आवक जी आहे किंवा पैसे खर्च होण्याचे प्रमाण जे आहे ते व्यस्त राहील. म्हणजे पैसे जास्त खर्च होतील आणि आवक त्या मानाने कमी राहील. आणि अशा व्यस्त प्रमाणामुळे आपलं थोडंसं घरात चिडचिड आणि असं काही वातावरण होऊ शकतं. पण मनावर संयम ठेवायचा आणि आपली कामं करत राहायचं. कारण आर्थिक जे मोबदला तुम्हाला मिळायचा आहे तो मिळेलच, पण थोडी आपली चिडचिड कमी व्हावी असा प्रयत्न आपण करावा, म्हणजे कौटुंबिक वातावरणसुद्धा चांगलं राहील. उत्पन्नाच्या बाबतीत म्हणाल तर उत्पन्न तुम्हाला खरोखर जे यायचं आहे ते आता या महिन्यातल्या कामाचं थोडंसं उशिरा येईल असं दिसून येतं. म्हणजे नकार नाही आहे, पण काही गोष्टी समोरचा माणूस साथ देऊ शकत नाही, म्हणजे त्याची काही जेन्युइन काहीतरी कंप्लेंट असतील, म्हणून थोडा विलंब होईल. पण आपण तो स्वीकार करावा, कारण विलंबाने का होईल आपली गोष्ट आपल्याला मिळणार आहे याबद्दल खात्री आहे. व त्यामुळे वादविवाद किंवा तंटा न करता या गोष्टीचा आपण फायदा घ्यावा. विशेषतः या महिन्यामध्ये येणारं जे ग्रहण आहे त्या ग्रहणामध्ये आपल्याला या गोष्टी खूपशा काही अनुकूल नसणार आहेत, तर शक्यतो आपण ग्रहण पाहू नये, होळीच्या दिवसाचं ग्रहण पाहू नये. आणि त्याचप्रमाणे त्या ग्रहणाचे नियम जे आहेत ते काटेकोरपणाने पाळावेत, म्हणजे आपल्याला काही त्यामधून त्रास होणार नाही असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. आपले मित्रमंडळी, भावंडासारखे असणारे लोक किंवा अगदी जवळचे मित्रमैत्रिणी आपल्याला मदत थोडीशी करतील किंवा आपल्याला आधार म्हणून एक शब्दांचा आधार आपल्याला ते देऊ शकतील. पण त्या आधाराने तुम्हाला खूपसं बळ येईल आणि कर्म करायचं तुम्हाला त्याप्रमाणे उत्साह येईल असं यामध्ये दिसून येते. कोणाची आर्थिक मदत घ्यायला लागली तरी काही कचरू नका किंवा मागे पुढे पाहू नका, आपण त्याचा अवश्य लाभ घ्यावा. मेष राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की कोर्ट कचेरी या बाबतीत या महिन्यात तुम्ही पडू नये, कारण वेळ आणि पैसा दोन्ही नाहक वाया जाईल आणि त्यातून काही सिद्ध होणार नाही. तर या गोष्टी तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा आणि त्यातून तुम्हाला मनःशांतीसुद्धा मिळेल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. हे होतं मेष राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.